रायगडमध्ये झेडपीचं नेमकं काय चित्र आहे पाहूया। अगदी रायगडमध्ये काय होईल ते आपण पाहूया। त्यावेळेस कोणाला संभाव्य सत्ता मिळू शकते। रायगडमध्ये शिंदे सेना सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो। अत्यंत महत्त्वाचं, शिंदे सेनेला सर्वाधिक 25 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि भाजपला 17, एनसीपी अजित पवारांना 11 जागा मिळतील असा अंदाज आहे। सामच्या या एक्झिट पोलचा अंदाज, आकडे नेमके काय सांगतायत ते पाहूयात। आकडे टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय। आकडे सांगतायत भाजपला 17, शिंदे सेनेला 25, राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाला 11, इतरांना 0, तर काँग्रेसला केवळ 2, ठाकरे सेनेलाही 2, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इथं काहीही मिळू शकत नाही असं एक्झिट पोलचे आकडे सांगतायत। तर शेकापला इथं 2 जागा मिळतील असं दिसतंय आणि आपण बघतोय हे एक्झिट पोलचे आकडे यावेळेस समोर आलेले आहेत जे राष्ट्रवादी आणि शेकापसाठी हादरवणार आहेत। संभाव्य सत्ता इथं कोणाची येईल त्यावर देखील आपण नजर टाकूयात। संभाव्य सत्तेच्या जवळ जात आहे या ठिकाणी शिंदे सेना। जागा 25 जागा घेऊन शिंदे सेना इथं झेडपीत सत्तेत येऊ शकते असं सध्या दिसतंय। तर रायगडमध्ये शिंदे सेना सध्याच्या घडीला मोठा पक्ष आपल्याला दिसतोय। त्याचं नेमकं गणित कसं असणार आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडून। जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया ती पूर्ण झालेली आहे आणि यामध्ये 59 जागांकरता रायगड जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि याकरता आपण जर का पाहिलं तर 173 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते आणि यांची जर का आपण बलाबल पाहिलं तर साधारणतः भाजप आणि राष्ट्रवादी आहे ते मैत्रीपूर्ण लढतीमध्ये लढले होते आणि भाजपला 17 तर एनसीपीला साधारणतः 12 जागा मिळणं अपेक्षित आहे। तर याचमध्ये शिंदे सेना वैयक्तिक हा सगळ्यात मोठा पक्ष समोर येऊ शकतो जो 26 जागांच्या आसपास येऊ शकतो। तर ठाकरे गटाला देखील 2 जागा मिळू शकतात आणि या पूर्ण जर का परिस्थिती आपण रायगड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर पूर्वीचा जो सत्तेमध्ये असणारा शेकाप पक्ष आहे तो कुठंतरी अस्तित्वाची लढाई लढताना रायगडमध्ये पाहायला मिळणार आहे आणि तो जागा किती मिळणार त्याच्यावर महत्त्वाचं ठरणार आहे। कारण शेकाप हा महाविकास आघाडीमधनं लढत आहे आणि महाविकास आघाडीला जागा किती मिळतील त्यानंतर रायगडच्या समीकरणं ही ठरणार आहेत। म्हणजे का प्रामुख्याने जर का पाहिलं तर भविष्यामध्ये रायगडची जी समीकरणं आहेत ही शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी आणि भाजप युती यांच्यामध्ये ठरणार आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।